करा, आम्ही त्याचं काय करायचं ते करून दाखवू. तुमच्याच्याने होत नसेल तर माझं कळकळीची विनंती पोलीस प्रशासनाला, त्यांची जी मागणी आहे आमच्या सहित ती मागणी पूर्ण करा, नाहीतर इथं पोलीस शांत बसणार नाही एवढं मी सांगू शकते. आमचे आता भोसले सर बोलले, बरेच इथं बोलले, हे बोलण्याची वेळ नाही रे मावळ्यांनो. प्रत्येक जण आपल्यासारखा उडत जाणार आहे, कोणी ऍक्सिडेंट न जाणार आहे, कोणाचा घातपात होणार आहे, कोणाचं मर्डर होणार आहे, फक्त निमित्त परमेश्वरावर येणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या समाजाने एकजुटीनं राहा आणि हे अशा हत्या होत असेल तर ह्याला हाणून पाडा, हाणून पाडा. जन्म पुन्हा नाही, जन्म एकदाच आहे मावळ्यांनो, जन्म एकदाच आहे. कारण त्यांच्या घरातली आग बघा, आपल्या पोटात आग पडली, त्यांच्या घरात आग पडलीच असेल. हे थांबण्यासाठी पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांना आम्ही सांगत आहोत, आम्ही इथले हलणार नाहीत. त्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच मी म्हणू शकते. आणि इथल्या आम्ही आपलाच भाव श्रद्धांजली म्हणणार नाहीत. एक तरुण गेलाय आपल्यातला, एक तडफदार हुशार मावळा गेलाय, ह्याची आपल्याला जाण आहे तुमच्या सहित. म्हणून आम्ही भाव पूर्ण म्हणणार नाहीत एवढी माझी कळकळीची पोलीस प्रशासनाला विनंती आहे. लवकरात लवकर दखल घ्या. एकदा काय म्हणतात महासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांनी जो इतिहास घडवलेला आहे, महाराणी तारा राणी यांनी, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आम्ही हातामध्ये घेतला तर काही करू शकतो. माता माऊल्या ही वेळ येऊ देऊ नका. सरपंचाला आत्ताच्या आता हे बसलेत, त्यांच्या समोर न्याय मिळाला पाहिजे एवढंच मी गवाही देते आणि थांबते. आज आपण इथं सर्वजण अण्णा संतोष यांच्यासाठी आपण न्याय त्यांना मिळवून देण्यासाठी आज आपण रस्त्यावर केलेला आहे. तरी सर्व महाराष्ट्रामध्ये जनतेला माझं आव्हान आहे, अशी जर संविधानाच्या विरोधामध्ये असे लोक असतील, 70 वर्ष होईल म्हणजे या भारत देशामध्ये आता युवक केस तालुक्यामध्ये मसाजोली गाव सगळ्यालाच माहीत आहे. आज संतोष अण्णांनी केस तालुक्यामध्ये मसाजोली गावामध्ये अनेक पुरस्कार सरपंच या पदाला निवडून दिलेले आहेत. तरी माझी या नागरिकाला विनंती आहे, केस तालुक्यामधून जे अण्णाजी संतोषजी होते हे खरंच हुशार आणि तरुण कार्यकर्ता होता. तर माझी न्यायाचे आरोपी आहेत आणि इथले पोलीस जे कर्मचारी होते राजेश पाटील हे खरंच हरामखोर व्यक्ती आहे. कारण तुम्ही आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते गेले, तर आता मी बी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या नजरेत सध्या हा पोलीस जे कर्मचारी आहे PSI राजेश पाटील त्यांना पैसे घेऊन कुठला बी साधा कार्यकर्ता गेला तर ते डायरेक्टच म्हणतो मी मॅनेज करतो, माझ्याकडे 22,000 रुपये दे, माझ्यासोबत केलं गेलेलं आहे. असे जर कर्मचारी केस तालुक्यामध्ये असतील तर आपण गपची बसून चालणार नाही. तर माझे खरं तुम्ही विनंती आहे, अशा व्यक्तीला डायरेक्ट निलंबित नाही तर अशा व्यक्तीवर गुन्हा सुद्धा झाला पाहिजे एवढी ही सगळ्यांना मागणी करायची. आणि दुसरे PI म्हणून आहेत हे महाजन साहेब, त्यांना सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक वेळेस आता आमचं सारखा रोजच फेस आहे. मोहन भाऊ असतील, भोसले सर असतील, आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळेस सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी जावं लागतं. तर आमच्या डोळ्यासमोर सध्या किती वेळेस आम्हाला उडवडीचे प्रश्नाचे उत्तर दिले आहेत. माझ्या नजरेमध्ये तर तो पोलीस पाटील जी आहे ना, तो खरंच हरामखोर आहे. त्याला आमच्या तरी ताब्यात आहे, आम्ही तरी दाखवून देऊ पॅन्थर काय असतो ते. दुसरी गोष्ट अशी आहे, केस तालुक्यामध्ये कुणी जरी गेलं, कुठं जरी गेलं तरी त्याला डायरेक्टच म्हणतोय की मी असं मी 17 वर्षाला ड्युटी करतो. आता कालची परवाची गोष्ट आहे माहितीये का, एक खेडेगावातली एक लेडीज होती दलित चळवळीमधली, ती आली म्हणली माझ्यावर अन्याय झालाय, ते म्हणतोय 50,000 रुपये द्या मी बरोबर करतो. म्हणजे ही कुठली भाषा आहे? तरी सर्वांना माझी एवढीच विनंती आहे, आता न्याय दिल्याशिवाय काहीच नाही.
उपोषण जे आता चालू आहे त्याला पाठिंबा देतो आणि हे त्याला न्याय मिळाल्याशिवाय इथून उठायचं नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपितो. जय भीम, जय भारत. पेन बघा पाटील येईल तर जरांगे पाटलाचा निरोप या आता निघालेत म्हणजे आता निघाले तर 1-1.5 घंटेमध्ये ते हॉस्पिटलला भेट द्यायला तिथं हा संतोषचे याच्यापाशी तिथे जाणार आहेत. ते सगळेजण थांबा, चर्चा करू नये. जरांगे पाटील येणार आहेत म्हणलं, त्यांचा निरोप आलेला आहे. एक अर्धा 1 तासामध्ये ते पोहोचत आहेत. भाईनी सांगितल्याप्रमाणे ते आले बी ते सरळ निघून जातील. त्यांना आपण जागा देऊ. आपण इथंच बसायचंय. आपण मात्र एकही व्यक्तीनं इथून कुठं त्यांच्या बरोबर फोटो असलं कुणीही तरुणांनी, कारण आजची वेळ आपली त्याची नाहीये. ते नंतर येणार आहेत, त्यांनी सांगितलं नंतर मी येणार आहे. आज फक्त भेट द्यायला आलेत.